ही रेसिपी माझी नाही, ही रेसिपी आमच्या बाजूमध्ये राहणाऱ्या ताईचे आहे, जे कोल्हापूरच्या आहेत. आणि मला अख्खा मसूर मी आजपर्यंत कधी खाल्लेलाही नव्हता. मी फर्स्ट टाइम त्यांच्याच घरी खाल्ला आणि ही रेसिपी मला एवढी आवडली तर माझ्या मनात आलं की मी घरी जाऊन ही रेसिपी बनवेलच. तर मी 1 वाटी अख्खा मसूर 1 तासा पहिलेच भिजवायला ठेवलेले होते. आता बघू शकता तुम्ही, एकदम मस्त हा अख्खा मसूर भिजून तयार झालेला आहे. ताईने मला सांगितले की कांदे आणि टोमॅटो मस्त असे बारीक चिरून घ्यायचे. मी त्याच पद्धतीने ही रेसिपी बनवलेली जसे त्यांनी मला सांगितले. आता बघा, मी 2 मध्यम आकाराचे कांदे मस्त असे चिरून घेणार आहे आणि 2च मध्यम आकाराचे मी टोमॅटो घेणार आहे. आता तुम्ही कांदे आणि टोमॅटो मिक्सरमध्ये पण फिरवू शकता, पण मी मस्त असे बारीकच चिरून यांचा वापर करणार आहे. आता आपले कांदे आणि टोमॅटो मस्त असे चिरून झालेले आहेत. आता आपण कुकरमध्ये तेल घालून मस्त आपण फोडणी देऊया. ही भाजी मी कुकरमध्येच बनवणार आहे, जेणेकरून आपला गॅसही वाया नाही जाणार आणि आपली भाजीही लवकर होईल. आता मी अर्धा चमचा जिऱ्याची फोडणी दिली आणि त्याच चमच्याने मी मोजून अर्धा चमचा मोहरी. बघा, मोहरी आणि जिरं मस्त असं तडतडल्यानंतर आपण मध्यम आकाराचे 2 कांदे चिरून घेतले होते ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला पण मस्त असं परतून घेऊया. मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतायचा आहे, जेणेकरून कांदा असा मस्त मऊसर होईल. जर कोल्हापूरवाले ही रेसिपी पाहत असणार तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही रेसिपी अशीच बनवली जाते का, कारण याच्या आधी मी ही भाजी कधीच बनवलेली नाही. आता आलं लसण आणि मिरचीच्या ठेचा 1.5 चमचा मी घालत आहे आणि हे पण मस्त असं आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. आता याच्यामध्ये त्या ताईंनी तर मिरची अख्खीच घातली होती, म्हणजे बिना कट केलीच मिरची घातली होती, पण मी ठेचून घालते कारण आपल्याला थोडं स्पायसी खायची सवय आहे, म्हणून मी थोडं ही भाजी स्पायसीच बनवणार आहे. आता मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले होते ते टाकते. आता हा टोमॅटो मस्त असा परतून घेऊया जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत. आता हा टोमॅटो लवकर मऊसर होण्यासाठी आपण चवीप्रमाणे मीठ आधीच घालून देणार आहोत, जेणेकरून आपला हा टोमॅटो एकदम मऊसर होऊन जाईल. आता आपण याला परत चाळून घेणार आहोत, जेणेकरून आपला टोमॅटो एकदम मऊ होईल आणि लवकर तो वाफवला जाईल. कांदे टोमॅटो मस्त असे परतून झालेले आहेत. आता आपण चवीप्रमाणे चटणी पावडर घालूया. लक्षात ठेवा, आपण आधी पण मिरची आणि लसण ठेचून घातलेले होते, म्हणून मिरची पावडर थोडं कमीच घाला. मी 2 चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळदीचा वापर केलेला आहे आणि 1 चमचा मी धन्या पावडर आणि घरगुती मसाला मी 1.5 चमचा टाकून याला मस्त असं मिक्स करून घेणार आहे. आता हा मसाला आपला सुक्का असल्यामुळं हा करपू शकतो, याच्यासाठी आपण थोडं गरम पाणी टाकून याला परत आपण असं परतून घेणार आहोत. गरम पाणी टाकल्याने आपला मसाला खाली करपणार नाही आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपला असा परतला जाईल, जेणेकरून मस्त असं चमचमीत आपली ही रेसिपी बनून तयार होणार आहे. जर तुम्ही रेसिपी इथपर्यंत पाहिलीच असणार तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हा अख्खा मसूर कसा बनला आहे. बघा, मस्त असं तेल सुटेपर्यंत आपला हा कांदा टोमॅटो सगळे मसाले भाजून तयार झालेले आहेत. किती मस्त असा आपलं मसाला भाजून तयार झालेला आहे. आता 1 वाटी आपण अख्खा मसूर घेतलेला होता. 1 वाटी मसूर आपण टाकून याला परत असं चाळून घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला गार पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, जेणेकरून गरमच पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आता बघा, आपण हे चाळून मस्त असं तयार करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये लागेल तेवढं आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. बघा, गरम पाणी टाकल्याने आपली ही भाजी जिथं आपण 4 शिट्ट्या घेणार आहोत तिथं 3च शिट्ट्यांमध्ये ही भाजी बनून तयार होते. आणि ताईंनी मला सांगितलं, जर तुम्ही ही मसूर आधी जर शिजवत असणार तर तुम्हाला गरम पाणी टाकायची गरज नाही, कारण दाटसरपणा पहिलेच येऊन गेलेला असतो. पण मी त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे ही भाजी बनवलेली बघू शकता तुम्ही. उकळ आलेली आहे. आता उकळ आल्यानंतर आपण कुकरचे झाकण लावून आपल्याला याच्या 3 शिट्ट्या घेऊन घेणार आहेत. 3 शिट्ट्यांमध्ये ही रेसिपी एकदम मस्त अशी दाटसर आणि मऊसर बनून तयार होते. बघू शकता तुम्ही, मी 3 शिट्ट्या घेऊन
घेणार आहे आता। जर खरंच तुम्ही ही रेसिपी कधी बनवली असणार तर तुमचे काय मत आहेत हे मला नक्की द्या, कारण आपण काहीतरी चेंजेस करून ही रेसिपी पुन्हा एकदा बनवूया। बघा 3 शिट्ट्या झाल्यात, कुकरची मस्त अशी वाफ जाईपर्यंत आपण ठेवलं, कशी मस्त असं चमचमीत आणि दाटसर आपली ही रेसिपी बनवून तयार झालेली भाजी बघू शकता। आता मी वरून थोडी अशी चिरलेली कोथिंबीर घातली, किती मस्त असा कलर आपल्या या भाजीला आलेला आहे। पहिल्यान वेळेसच बनवली तरी सुद्धा एवढी अप्रतिम ही रेसिपी लागली तर सांगूच शकत नाही मी तुम्हाला। अगदी चविष्ट ही भाजी आपली बनवून तयार झालेली आहे। मी भातासोबतच ही भाजी सर्व करणार आहे। तुम्ही हवं तर ज्वारीची भाकर किंवा चपातीसोबतही तुम्ही ही भाजी खाऊ शकता। पहिल्यान वेळेस बनवलेली ही भाजी माझ्या घरामध्ये तर सगळ्यांनाच आवडली। तुम्हीही एकदा ही भाजी याच पद्धतीने बनवून बघा। कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर थोडाही आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बघा किती चमचमीत आणि रशेदार आणि दाटसर आपली ही भाजी बनवून तयार झालेली। भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, आणि मेन म्हणजे तुमचे मी आभार व्यक्त करते, कारण मागच्या रेसिपीला तुम्ही खूप चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे। धन्यवाद।